नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 मध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल किंवा जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्याकडे आता 6 डॉक्युमेंट असणे गरजेचे आहेत। म्हणजे 6 कागदपत्र तुमच्याकडे कंपल्सरी ठेवण्यात आलेले आहेत। हे जर 6 कागदपत्रे तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही घरकुल योजनेमधून सहज वगळू शकता। आता यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, जो नवीन सर्वे आहे या सर्वे अंतर्गत जे कागदपत्रे तुमच्याकडून घेतले जाणार आहेत यामध्ये शहरी भागासाठी असेल किंवा ग्रामीण भागासाठी असेल। आपण शहरी भागासाठी सुद्धा समजून घेणार आहोत आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा समजून घेणार आहोत। व्यवस्थित माहिती समजून घ्या, अतिशय उपयुक्त माहिती आहे। जर तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा भविष्यामध्ये जर तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत। व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 मध्ये तुमच्याकडे जो पहिला डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तो म्हणजे आधार कार्ड। आता यामध्ये आधार कार्ड आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे असायला पाहिजे आणि प्रत्येक आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असलेले गरजेचं आहे। आता त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे बँक पासबुक। या बँक पासबुकला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। यामध्ये तिसरा डॉक्युमेंट आहे घराचे प्लॉटचे कागदपत्रे। यामध्ये रजिस्ट्री असेल, नमुना नंबर 8 असेल किंवा नमुना नंबर 43 असेल, मालकी, डिग्री यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं आवश्यक आहे। त्यानंतर चौथा डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे आवश्यक असणारा मोबाईल नंबर आधार कार्डना लिंक असणं गरजेचं आहे। आणि जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला ओटीपी मिळणार नाही। त्यानंतर 5वा डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड आणि 6वा डॉक्युमेंट आहे मतदान कार्ड। आता एवढे डॉक्युमेंट जे काही आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे जर नसतील तर घरकुल योजनेसाठी तुम्हाला अर्ज सुद्धा करता येणार नाही आणि याचबरोबर जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांचे नावे सुद्धा या ठिकाणी वगळू शकतात। आता प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किंवा नगरपालिका अंतर्गत जर तुम्ही शहरी भागातून असाल तर हे 6 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। यामध्ये नमुना नंबर 8 तुमच्याकडे काही गरज नाही आहे। तुमच्याकडे नमुना नंबर जो 43 आहे फॉर्म 43 तो असणं गरजेचं आहे। रजिस्ट्री एनएल आउटचे असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला शहरी भागासाठी द्यावा लागेल आणि ग्रामपंचायतसाठी नमुना नंबर 8चा फॉर्म जो प्लॉट आहे तो प्लॉट नोंद असणे गरजेचं आहे। आता हे डॉक्युमेंट तुम्ही समजून घेतलेले आहे। तुमच्याकडे बँकेचं पासबुक आहे, त्या बँकेच्या पासबुकला डीबीटी ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आणि आधार कार्ड लिंक झाल्याच्या नंतर डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। जोपर्यंत तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करणार नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत। कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना या ठिकाणी लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत या सर्व योजनेचे पैसे थेट डीबीटी मार्फतच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जात आहेत। त्यासाठी शक्यतो लवकरात लवकर डीबीटी ऍक्टिव्ह ठेवून घ्या। फक्त घरकुल योजनेचाच लाभ घेण्यासाठी नाही तर इतर काही ज्या विविध योजना आहेत त्या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आता हे जे डॉक्युमेंट आहेत सर्व व्यवस्थित समजून घ्या, परत एकदा व्हिडिओ पहा, नोट डाऊन करा। जेवढे हे 6 मी पॉइंट या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत ते सर्व पॉइंट आणि डॉक्युमेंट हे रेडी ठेवायचे आहे। आणि नवीन सर्वे असेल, आता नवीन सर्वे 2.0 सुरू होणार आहे। आता यामध्ये ज्या ज्या नवीन लाभार्थ्यांना अर्ज करायचे आहे अशा लाभार्थ्यांना सुद्धा हे सर्व डॉक्युमेंट ठेवणे गरजेचं आहे। आणि याचबरोबर नगरपालिका असेल, महानगरपालिका असतील अशा लाभार्थ्यांना सुद्धा हे 6 डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी ठेवणे गरजेचे आहेत। कोणकोणते डॉक्युमेंट आहेत शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी दोन्ही भागासाठी मी या ठिकाणी सांगत आहे हे 6 डॉक्युमेंट। आणि यामध्ये आता घरकुल योजनेसाठी जो अनुदान आहे तो वाढ करण्यात आलेला आहे। ग्रामीण भागासाठी पूर्वी 1,20,000 ते 1,30,000 याप्रमाणे दिला जात होता। यामध्ये शौचालयासाठी वेगळे पैसे दिले जात होते आणि नरेगासाठी वेगळे दिले जात होते। मग हे पैसे सर्व मिळून 1,60,000 रुपयांचा अनुदान एका घरकुलसाठी दिलं जात होतं। आता यामध्ये 50,000 रुपयांची वाढ करून लाभार्थ्यांना 2,10,000 रुपये एवढा एका घरकुलसाठी अनुदान ग्रामीण भागासाठी दिलं जात आहे। आणि शहरी भागासाठी जो पूर्वी दिला जात होता अनुदान 2,50,000 रुपये एवढा अनुदान सध्या तरी शहरी भागासाठी आहे। आता यामध्ये वाढ केलं जाईल की नाही या संदर्भात राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून अद्यापही माहिती देण्यात आलेली नाही। फक्त ग्रामीण भागासाठी एवढं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही 2,10,000 रुपये ज्या काही विविध योजना आहेत यामध्ये राज्य सरकारच्या रमई आवास योजना असेल,
पारधी आवास योजना असेल, यशवंत घरकुल योजना असेल, मुख्यमंत्री आवास योजना असेल, पारधी आवास योजना असतील किंवा या व्यतिरिक्त ज्या काही विविध राज्य सरकारच्या योजना चालवल्या जात आहेत, या सर्व योजनेअंतर्गत सुद्धा 2,10,000 रुपये दिले जात आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुद्धा ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुद्धा 2,10,000 रुपये प्रति लाभार्थ्यांना दिले जात आहेत. आणि या व्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधायचं आहे त्यांना जर वाळू किंवा रेती पाहिजे असेल तर 5 बरासपर्यंत मोफत तुम्हाला दिली जाणार आहे. याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेला आहे. ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल, जर घरकुल योजनेसाठी तुम्हाला जर मोफत 5 बरास रेती किंवा वाळू जर पाहिजे असेल तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. या व्हिडिओच्या शेवटी मी घरकुल संदर्भात एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती लावलेली आहे, त्यावरती क्लिक करा. जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही हमखास पाहू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यावरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच विविध योजनेबद्दलच्या अचूक व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.